हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे लाल लाल गाजर बाजारामध्ये येतात आणि फ्रेश देखील असतात. तर एरवी येणारे गाजर जे असतात ते ऑरेंज असतात, पण थंडीमध्ये येतात ते लाल असतात आणि गोडही असतात. सीजनल गावरान गाजर आलेले आहेत, त्यामुळे अर्थातच आज आपण गाजरच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, ते किसून घेतलेले आहेत. शक्यतो किसूनच घ्यायचे. आणि इथे मी ड्रायनट्स घेतलेले आहेत, हे आवडीनुसार घ्यायचे. सगळ्यात अगोदर आपल्याला आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण ड्रायनट्स जे तुकडे करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. आता ड्रायनट्स आपल्याला मीडियम गॅस करून गोल्डन करून परतवून घ्यायचे. ड्रायनट्स ऑप्शनल आहेत, पण छान लागतात त्यामुळे मी घालून घेतलेत. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर घालायचे असतील तर घाला. तसाही गाजरचा हलवा खूपच टेस्टी लागतो. 1-2 मिनटं मीडियम गॅसवर परतवून घेतलेत. कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण आणखी 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत. 2 चमचे तुपामध्येच आपण हा हलवा करणार आहोत, त्यामुळे 1 चमचा मी आणखी यामध्ये तूप घालून घेते. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि यामध्ये आपण जे किसलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचं आहे. तर गाजर घेताना शक्यतो जे लाल गाजर असतात तेच घ्यायचे आणि मीडियम स्वरूपाचे असतात तेच घ्यायचे. एकदम जाड गाजरही घ्यायचा नाही, कारण त्याचा मधला जो देठ असतो तो कडवट असतो. आणि एकदम बारीकही गाजर घ्यायचे नाही, म्हणजे जे ऑरेंज कलरचे असतात तेही घ्यायचे नाही, ते भाजीसाठी असतात ॲक्च्युली. आणि हे लाल मीडियम स्वरूपाचे गाजर जे आहेत ते हलव्याचे असतात. गाजर किसण्याच्या अगोदर मी त्याची साल काढून घेतली आणि मगच किसून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर किसून घ्यायचा नसेल किंवा कंटाळा आलेला असेल तर गाजरची साल काढून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. तसाही गाजरचा हलवा केला तरी चालून जातो, पण टेस्ट तितकीशी मला आवडली नाही. जेवढी गाजर किसल्यामुळे टेस्ट येते तेवढी मिक्सरमध्ये फिरवून गाजरच्या हलव्याला टेस्ट येत नाही, त्यामुळे मी किसूनच घेतलेलं आहे. आता काय करायचं, मीडियम गॅसवर मी 2 मिनटं वाफ काढून घेतली. आता गाजरला वाफ आल्याच्या नंतर यामध्ये आवडीनुसार, म्हणजे तुम्ही कितपत गोड खातात त्यानुसार यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. इथे मी छोटी 3 वाटी साखर घालून घेतलेली आहे. आता छान ही साखर आपल्याला मिक्स करायची. गॅसची फ्लेम मीडियमच आहे, कारण जसजशी याला वाफ लागत जाईल तसतशी साखर मेल्ट होत जाईल. आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर साखर करपून जाते आणि त्याचं कॅरमल होऊन जातं, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला ते गाजर शिजवून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटं छान मिक्स करायचे आणि हे असंच शिजायला ठेवून द्यायचं आहे, कारण साखरेला पाणी सुटलेलं आहे. अधूनमधून हे असंच मिक्स करत राहायचं, नाहीतर तळाला चिटकून ते करपू शकतं आणि कडवट टेस्ट आली की गाजरचा हलवा बिघडू शकतो. तर इथं तुम्ही पाहिलं, मी सगळ्यात अगोदर तूप घालून घेतलं आणि नंतर यामध्ये गाजर परतवून घेतले. तर असं केल्याने काय होतं, आपलं जे गाजरचा हलवा आहे त्याला छान शायनी येते. शेवटपर्यंत ही शाईन तशीच राहते, त्यामुळे शक्यतो तुपामध्ये गाजर परतवून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्हाला जर तुपामध्ये परतवून घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तो दुधामध्येही शिजवू शकता, पण थोडासा दुधामध्ये शिजवल्याच्या नंतर त्याचा कलर चेंज होतो. दुधामध्ये शिजवायचाच असेल तर अगोदर तुपामध्ये परतवून घ्यायचा आणि नंतरच दुधामध्ये शिजवायचा. तर इथे साधारण 5 मिनटं मी हे छान असं परतवून घेतलेलं आहे. थोडंसं इथे तुम्ही पाहू शकता याला तूप सुटलेलं आहे. तर यावेळेस मी काय करणार आहे, यामध्ये खसखस घालून घेणार आहे. ही देखील ऑप्शनल आहे, पण यामध्ये खसखस घातली की छान लागते, त्यामुळे मी इथे खसखस घालून घेते. तूप सुटल्याच्या नंतर खसखस घातल्यामुळे ती तुपामध्ये परतली जाते आणि थोडीशी फुलून येते, त्यामुळे मी यावेळेस घालून घेतली. अगोदर जर घातली असती तर खसखस करपून गेली असती, त्यामुळे मी नंतर घालून घेतलेली आहे. आता मस्त यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. यावेळेस देखील हलवा तुम्ही सर्व केला तरी देखील तो खूपच टेस्टी लागतो. म्हणजे जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही यावेळेस गाजरचा हलवा सर्व करून घेऊ शकता.
पण आज थोडासा वेगळा म्हणजे मुलींना दूध घालून हलवा खायचा होता, त्यामुळे यामध्ये मी दूध घालून घेतले. मला फारसं दूध आवडत नाही, त्यामुळे मी इथे साधारण अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे. 1 वाटी जरी दूध घातलं असतं तरी चालून जातं, पण मला आवडत नाही त्यामुळे मी अर्धी वाटीच दूध घालून घेतले. आता दूध आटेपर्यंत अधूनमधून मिक्स करत हा आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला याला आणखी टेस्टी करायचं असेल तर यामध्ये यावेळेस तुम्ही खवा देखील ॲड करून घेऊ शकता. साधारण अर्धी वाटीभर खवा घालून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा आपण दूध घातलं तेव्हा खवा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दूध आटेपर्यंत खवा देखील त्यामध्ये छान मिक्स होतो आणि तोही शिजला जातो. तर इथे अधूनमधून मिक्स करून हा गाजरचा हलवा मी पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे. पूर्ण यातलं पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये सर्वात शेवटी आपण वेलची पावडर ॲड करून घेऊया. आवडत असल्यास जायफळ देखील यामध्ये किसून घालून घेऊ शकता, पण मी फक्त वेलची पावडर घालून घेतली. छान मिक्स करायचे. आता यामध्ये जे आपण तळून घेतले होते ड्रायनट्स ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, सगळ्यात अगोदर आपण तुपामध्ये गाजर परतवून घेतल्यामुळे अगदी शेवटपर्यंत याची शाईन छान अशी टिकून राहिलेली आहे. त्यामुळे स्टार्टिंगला तुपामध्ये परतवून घ्यायचे. आता मस्त इथे आपल्या गाजरच्या हलव्याला तूप सुटलेलं आहे आणि शायनीही दिसतोय. तूप सुटलं की समजायचं आपला हलवा तयार आहे. तर आता आपण गॅस बंद करून हा गाजरचा हलवा सर्व करून घेऊया. तर तुम्हाला हा गाजरचा हलवा 8 ते 10 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर त्यामध्ये दूध न घालता तुम्ही गाजरचा हलवा करायचा आणि मग स्टोअर करायचा. स्टोअर करत असताना तो एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, तेव्हाच तो टिकेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.